मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रवी आता दारू प्यायल्यामुळे मीरा त्याला समजावत असते की तुम्ही जे वागलात ना ते अगदी चुकीचंच वागलात आणि हे तर कळतंय ना तुम्हाला. लगेचच आता रवी म्हणतो, हो वहिनी, मला कळतंय माझं चुकलंय, पण आता माझ्याकडे खरंच काही शिल्लक नाहीये. तेव्हा तो आता म्हणतो, जेव्हा आपल्याकडे काही नसतं ना तेव्हा आपल्याकडे आपले विचार असतात आणि कसं आहे ना ते आपण वळवू तसं वळतात. आणि अशा वेळीच आपण सकारात्मक राहायचं आणि आनंदी सुद्धा राहायचं. स्वयंपाक करण्यामध्ये आनंद वाटतो ना, मग करा की. आज ना उद्या जॉब मिळेल सुद्धा. पहा रवी भाऊजी, माझा तर तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, पण तुम्हाला एक सांगू का, तुमचा जॉब गेला तेव्हा आम्हाला एवढा त्रास झाला, त्यापेक्षा जास्त त्रास तुम्ही हे जे काही वागलात ना त्याचा झाला आम्हाला. आणि आता तुमच्या घरच्यांना त्रास झालेला तुम्हाला चालणार आहे का, असं लगेचच ती आता रवीला विचारते. तेव्हा रवीला आता थोडं वाईट वाटतं आणि मग तो सॉरी वहिनी असं मीराला म्हणतो. तर दुसरीकडे आता पंकज आणि त्याचबरोबर त्याचा मित्र हे दोघेही कॅफेमध्ये बसलेले असतात. तेव्हा मी ऑर्डर करू का, असं पंकज विचारतो. तेव्हा ठीक आहे, एक चीज पास्ता आपण ऑर्डर करूयात असं पंकज म्हणतो. त्यावेळी एक कशाला असं त्याचा मित्र विचारतो. तर पंकज म्हणतो, दोन कशाला, मग बिझनेस आयडिया आपण कशा शेअर करतो तसं आता पास्ता सुद्धा शेअर करू ना. त्यावेळी त्याचा मित्र ठीक आहे असं म्हणतो. मग आता वेटरला बोलवत लगेचच तो ऑर्डर सुद्धा देतो. त्यानंतर आता फायनान्सरचं काय झालं असं आता पंकज विचारतो. तेव्हा आता त्याचा मित्र सांगतो की तुझी एकही आयडिया फायनान्सरला आवडत नाही आहे. मग आता पंकज विचारतो, का बरं, असं म्हणून ते दोघेही आता त्याच बिझनेसच्या गप्पा करत असतात. आता त्याच कॅफेमध्ये तेथे आता देविकासुद्धा येते, कारण तिला त्या माणसाला पैसे द्यायचे असतात म्हणून. तिला आता पूर्णपणे घाम फुटलेला असतो, कारण ती खूप घाबरत असते, इथे जर कोणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ना या विचाराने. मग त्यानंतर देविका आता समोर त्या माणसाला पाहते आणि लगेचच त्याच्याकडे जाते. तेव्हा तो आता हसतो. तर देविका आता पंकजच्या नेमकी समोरच उभी असते आणि पंकजचं लक्ष तिच्याकडे नसतं, कारण पंकज पाठ करून तिच्याकडे बसलेला असतो. तर आता तो माणूस आता म्हणतो की आलीस का डार्लिंग माझे पैसे घेऊन. अगं, मी याच संधीची वाट बघत होतो की तू कधी स्वतःहून चालत माझ्याकडे येशील. तेव्हा ती रागातच म्हणते की कामाचं बोल, जास्त बोलू नकोस पुढे. तर आता देविका घाम पुसत पुसतच तेथे बरोबर बोलत असते. तेव्हा तो म्हणतो, काही नाही, माझे पैसे दे आणि मग माझं काम लगेच होईल. तेव्हा ठीक आहे असं आता देविका म्हणते आणि इकडे तिकडे पाहत घाबरतच पर्समधून पैसे काढते आणि त्याच्या हातात टेकवते आणि लगेच निघालेली सुद्धा असते. मग आता तो म्हणतो, जरा बस ना, बस अगं, जरा बस. पैसे किती आहेत हे तर ना मला पाहायला नको का, बरोबर आहेत की नाही हे पाहून घ्यायचेत पैसे. तेव्हा आता ती कशीबशी तेथे बसते, पण तिला जर आता समोर संशय आलेला असतो की पंकजसारखा कोणीतरी मला इथे दिसतोय, म्हणून ती त्याच्याकडे आता पाहतच राहते. त्यानंतर आता तो माणूस पैसे मोजतो. तर देविका आता म्हणते, आहेत ना बरोबर, आता इथून पुढे ना अजिबात माझ्याकडे 1 रुपयासुद्धा मागायचा नाही, समजलं, अजिबात मला फोनसुद्धा करायचा नाही, असं रागातच ती आता म्हणते. तेव्हा तो म्हणतो, हे संपले की मी पुन्हा घ्यायला येणार, असं म्हणून तो तिच्या गालाला हात लावणार असतो. तर ती त्याच्यावर खूपच चिडते. मग त्यानंतर तो लगेचच तेथून जातो. तर पंकज समोर त्याच्या मित्राबरोबरच गप्पा मारत असतो. चुकूनच असा पंकजचा रुमाल हा खाली पडतो, त्यामुळे तो आता तो घ्यायला जातो. तर तो घेत असताना आता त्याचं लक्ष चुकूनच मागे जातं, तर तेथे देविका असते. तेव्हा देविकाला पंकजला पाहून आता खूप मोठा धक्का बसतो. तर पंकजसुद्धा आता खूप घाबरतो, कारण मी तर कामाला जात नाही, जॉब करत नाही, हे सत्य देविकाला समजलं तर प्रॉब्लेम होईल ना या विचाराने, त्यामुळे तो खूपच घाबरतो. इकडे सत्य आता रूममध्ये असतो. तेव्हा मीरा आता तेथे जाते आणि विचारते, काय झालं. मग आता लगेचच सत्या म्हणतो, या रव्याने ना डोक्याला चांगलाच ताप दिलाय, म्हणजे तो पुन्हा दारू पिला तर. मग आता मीरा म्हणते, नाही घेणार ते, त्यांना त्यांची चूक समजली आहे. तेव्हा सत्य म्हणतो, तसं नाही आहे, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये काम करणं सोपं नसतं, एक जरी चूक झाली तरीही लगेच ते कामावरून काढून टाकतात, तुला माहीत नाही अजून, असं म्हणून तो आता लगेचच तिला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतो. तेव्हा ती म्हणते, खरंच नका टेन्शन घेऊ, अहो होईल सगळं ठीक, रवी भाऊजी आपल्या शब्दाच्या पुढे नाही आहेत, मी त्यांना चांगल्या प्रकारे समजावलंय आणि
त्यांनी समजूनसुद्धा सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत. तेव्हा सत्या विचारतो, खरंच का? मग मीरा म्हणते, हो, ते काही तुमच्यासारखे नाही आहेत. सत्या आता विचारतो, म्हणजे? मग आता मीरा म्हणते, तसं नाही हो, ते आपल्या शब्दाच्या पुढे नाही आहेत, त्यामुळे ते काहीच करू शकत नाही आणि त्यांचं पाऊल तर वाकडं पडणारच नाही. बरं, मी तुमच्याबरोबर बोलत बसले, पण मला खूप मोठी ऑर्डर आहे आणि ती द्यायला जायचं आहे. मग आता सत्या ठीक आहे असं म्हणतो. मीरा हारांची ऑर्डर घेऊन आता निघालेलीच असते. मग सत्यासुद्धा तिच्या पाठोपाठ हॉलमध्ये येतो. तेथे आल्यानंतर आता तो समोर सुधाकर राव आणि निरूपाला पाहतो. तेव्हा, बाप, तू कुठे चाललास? तुला कुठे सोडायचं आहे का? असं विचारतो. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, पेन्शन ऑफिसमध्ये थोडं काम आहे, तिकडेच जायचं आहे मला. मग आता निरूपा म्हणते, मी चालली आहे त्यांच्याबरोबर. सत्या विचारतो, मी येऊ का बाप पण? त्यावेळी आता लगेचच निरूपा म्हणते, नको, सांगितलंय ना, बायको आहे अजून जिवंत त्यांची, त्यामुळे ती आहे हट्टी-खट्टी त्यांच्याबरोबर जायला. तेव्हा सत्या हळूच मीराला म्हणतो, आता पैशांचा मामला आहे ना, म्हटल्यानंतर ही पाहिजेच आपली पुढे पुढे करायला. मग आता लगेचच सत्या म्हणतो, बाप, जरा जपून हा. अरे, बाकी सगळ्यांचे पैसे घेऊन येईल ही इथे, पण तुझेच तिकडे ठेवणार. त्यानंतर आता निरूपा एकदम गप्प बसते आणि मीरावर नजर रोखत रागातच तिला विचारते, फुलवाली, कुठे चालली ग हुंदाडायला? जरा घरामध्ये लक्ष दे, बाहेरची कामं सोड जरा आणि घरातली कामं कर आता. आणि जरा ना चांगलं जेवण कर. त्या बिचाऱ्या देविकाचं बघ कसं वजन कमी व्हायला लागलंय. तिला काय आवडतं ना ते विचार आणि मगच बनव. तेव्हा आता लगेच सत्या निरूपाला दंडवत घालतो, तर सुधाकर राव डोक्यालाच हात लावतात. तेव्हा चला आता, असं सुधाकर रावांना ती म्हणते. मग ते दोघेही तेथून जातात. त्यानंतर सत्या मीराला विचारतो, काय ग धुमकेतू तू तरी? अगं, कशी बोलत होती ती, तू पाहिलंस का? कशी तोंड उचकटून तू सुद्धा उत्तर द्यायचं ना मग तिला. मीरा म्हणते, तुमची बायको फक्त बोलत नाही तर करून दाखवते. मग आता लगेचच ते दोघेही जायला निघतात. तर दुसरीकडे देविका, पंकज एकमेकांना पाहतात. लगेच देविका आता पंकजच्या जवळ येते. पंकज मात्र आता मनातून खूपच घाबरलेला असतो. देविकाला काय उत्तर द्यावं कळत नाही. मग आता ते दोघेही एकमेकांना विचारतात की तू इथे कशी काय? मग आता देविका म्हणते, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू इथे कसा काय? त्यावेळी आता तो म्हणतो, काही नाही, इथे ऑफिस मीटिंग होती ना म्हणून आलोय. हे पहा, हे माझे क्लायंट आहेत. मग आता से हाय हाय असं आता लगेचच पंकज करतो. मग आता देविका हाय सर असं म्हणते. आता लगेचच त्याच्या मित्राला पंकज म्हणतो की कसं आहे ना, ही माझी बायको आहे, बायको. हाय वहिनी असं आता लगेचच तो म्हणतो. ती पुन्हा एकदा हाय म्हणते. पंकज म्हणतो, ऑफिसमध्येच मीटिंग होती, पण काय झालं ना, याने जास्त फोर्स केला. त्यानंतर आता देविका म्हणते, पण ऑफिसमध्ये घ्यायची ना मीटिंग, तुला कोणी सांगितलं होतं बाहेर यायला? तेव्हा तो म्हणतो, असं काय करते? अगं, इथे मीटिंग घेण्याचे जास्त कमिशन मला देणार होते म्हणून तर आलोय ना. तेव्हा देविका खुश होत, बेबी व्हेरी नाईस असं म्हणते. मग आता पंकज लगेचच विचारतो, पण तू इथे काय करतेयस? ती म्हणते की माझं सोड, पण तू तुझी मीटिंग ना कंटिन्यू ठेव, आता मी निघते हां असं म्हणून ती पंकजला मिठी मारते. मग आता मनातच देविका विचार करते, नशीब ला पैसे देताना पंकजने पाहिलं नाही. तर दुसरीकडे आता मीरा ही घरी येत असते. समोरच आता लगेचच तिला निरूपा आणि सुधाकर राव हे दिसतात. आता निरूपा लगेचच सुधाकर रावांजवळ जाते. तेव्हा निरूपा आता रागातच म्हणते, फुलवाली, कुठे गेली होतीस ग एवढा वेळ हुंदाडायला बाहेर? अगं, स्वयंपाक कोण बनवणार घरी, कळतं की नाही काही? तेव्हा, सॉरी हा बाईसाहेब, अहो झालं काय ना, खूप मोठी डेकोरेशनची ऑर्डर होती, त्यामुळे मला तिकडे जरा उशीरच झाला, पण मी काहीतरी बनवते ना खाण्यासाठी लगेच. तेव्हा आता निरूपा म्हणते, यांना गोळ्या घ्यायच्या असतात, तुला कळत नाही का? असं म्हणून ती आता खूपच भडकते. जेवण तयार नाही ठेवता आलं का असं म्हणून आता निरूपा तिला खूप बोलत असते. तेव्हा सुधाकर रावांना आता मीराबद्दल खूप वाईट वाटतं, कारण त्याचा अपमान करण्याची आता निरूपा एकही संधी सोडत नाही ना म्हणून. मीरा म्हणते, अहो बाईसाहेब, मी करते ना घरी गेल्यानंतर पटकन जेवण, तुम्ही कशाला टेन्शन घेतायत? असं म्हणून आता सर्वजण आता ते तिघेही घरात येतात. घरात आल्याबरोबरच रवी डायनिंग टेबल जवळच असतो आणि व्यवस्थित जेवणाची अशी मांडणी करत असतो. तेव्हा आता मी पटकन डाळ खिचडी टाकते हा असं लगेचच मीरा म्हणते. त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, हो चालेल. त्यानंतर आता रवी म्हणतो, चला चला घ्या पटकन हात धुवून, व्यवस्थित फ्रेश होऊन या, रवी स्पेशल पावभाजी बनवली आहे मी, चला असिस्टंट या बरं पुढे. मग आता सत्या लगेचच समोर आता रवीने ती पावभाजी बनवलेली पाहून निरूपा त्याच्याकडे पाहतच राहते. तर मीरा गालात हसते. तेव्हा निरूपा म्हणते, पाहिलं का, तू कंटाळा केला आणि माझ्या लेकाला इथे काम करायला सांगितलं का? तू माझ्या रवीला सांगितलं ना तू स्वयंपाक बनवायला? तेव्हा आता लगेचच
रवी म्हणतो, हो आई, बरोबर आहे तुझं. वहिनीला खूप खूप थँक्यू, कारण ती उशिरा आली ना, म्हणून मला हे सगळं बनवता तरी आलं. खरं तर मी भरकटलो होतो, परंतु मीरा वहिनीमुळे मला नवीन मार्ग सापडला, माझी चूक समजली. मग आता तो म्हणतो, थँक्यू मीरा वहिनी, तुझ्यामुळे ना आज मला माझं पॅशन जगता आलं आहे. तेव्हा निरूपा आता रागातच मीराकडे पाहू लागते. तेव्हा निरूपा हट्टीपणा करत म्हणते, बापरे, ते काहीही असू दे, परंतु मी जेवणार नाही म्हणजे नाही. तेव्हा सत्य आता लगेचच म्हणतो की, पाहिलं का रे रव्या, याला म्हणतात प्रेम, कारण निरूपाला ना आता फक्त आणि फक्त धूमकेतूच्या हातचं जेवण गोड लागतंय. इथे एवढ्या वर्ल्ड फेमस शेफने पावभाजी बनवली, अरे त्याला सुद्धा ती नाही म्हणतीये. तेव्हा आता लगेचच निरूपा म्हणते, पनवती तू तुझं तोंडावर, कारण असं काही सुद्धा नाही आहे. मी तिला जी कामं सांगितली होती ना, ती तिने केली नाही आणि म्हणूनच मी जेवणार नाही. तेव्हा सर्वजण आता निरूपाकडे पाहू लागतात. तेव्हा सत्य आता विचारतो, खरंच नक्की तू जेवणार नाही ना? मग आता आपण खाऊन घेऊ. चला सर्वांनी, असं म्हणून सत्या मीरा सुधाकर रावांना बोलवतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात की, चल की अगं निरूपा. तेव्हा निरूपा तेथेच सोफ्यावर बसून राहते. तेव्हा आता सत्या लगेचच म्हणतो की, बाप रे, तुला गोळ्या खायच्या आहेत ना, तू पटकन ये बरं इकडे आणि खाऊन घे. अगं धूमकेतू, ये पटकन, कारण रव्याच्या हातची गरमागरम पावभाजी म्हणजे जगात भारी असते. तेव्हा मीराला आता पुढे कसं जावं हेच कळत नाही. ती सुधाकर रावांकडे पाहते. तेव्हा सुधाकर राव हे हसतच म्हणतात, चल मीरा. त्यानंतर सुधाकर राव पुन्हा एकदा म्हणतात, ए निरूपा अगं चल. तरीही ती आपलं आता चेहराच दुसरीकडे वळवते. मग आता सुधाकर राव म्हणतात, राहिलं, चला आम्ही खाऊन घेतो आता, असं म्हणून ते फाईल तेथे ठेवतात आणि लगेच डायनिंग टेबलवर जाऊन बसतात. तेव्हा सत्या म्हणतो, रव्या मी प्लेटी लावतो, तू भाजी वाढा. तेव्हा रवी आता ठीक आहे असं म्हणतो. मीरा, सुधाकर राव हे दोघेही बसतात. तर इकडे आता रवी आणि सत्या हे दोघेही आता सुधाकर राव आणि त्याचबरोबर मीराला वाढत असतात. तर आता पावभाजी पाहून खरं तर निरूपाच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं, पण ती गप्पच तेथे बसते. तेव्हा आता सत्याला सुद्धा लगेचच रवी ताट वाढतो. तेव्हा सत्या म्हणतो, अरे वा वा, खूप सुंदर, खूपच भारी वास येतोय, असं म्हणून तो आता निरूपाकडे पाहतो. त्यानंतर रवी म्हणतो, अरे बघताय काय माझ्याकडे, आता सर्वांनी खायला सुरुवात करा. तेव्हा सर्वजण आता पावभाजी टेस्ट करून पाहतात. तर आता सत्याला पावभाजी खूपच आवडते. मग तो आता म्हणतो, अरे रव्या, खूप सुंदर झाली आहे पावभाजी, खूप छान टेस्ट आहे. अरे वा वा, असं म्हणून सत्या आता पावभाजीवर ताव मारत असतो. तर निरूपा लांबूनच सगळ्यांकडे पाहते. तेव्हा मीरासुद्धा आता टेस्ट करून पाहते, तर तिला खूप आवडते. मग आता ती म्हणते, रवी भाऊजी, अहो खरंच खूप छान झाली आहे पावभाजी. तुम्हाला सांगू, या अगोदर मी असली पावभाजी त्यांना कधीच खाल्ली नव्हती. खरंच खूप भारी झाली, असं म्हणून ती आता रवीचं कौतुक करताना थकत नाही. मग आता निरूपा रागातच मीराकडे पाहते. त्यानंतर सुधाकर रावसुद्धा टेस्ट करून पाहतात आणि म्हणतात, रवी खरंच खूप छान, तुझ्या हाताला ना खूप छान चव आहे बाळा. तेव्हा सत्य म्हणतो, शेवटी भाऊ कुणाचा आहे, माझा ना, म्हटल्यावर तो टेस्टी बनवणारच. तेव्हा आता लगेचच सुधाकर राव म्हणतात, रव्या, अरे तुझा कामाबद्दलची आस्था, तुझा स्वभाव आणि कौशल्य, त्याचबरोबर दुसऱ्यांना मनापासून खाऊ घालण्याची इच्छा, हे सगळं काही उतरलंय या पावभाजीमध्ये आणि म्हणूनच ही पावभाजी खूप भारी लागतीये. तेवढ्यातच पंकज आणि देविका हे दोघेही तेथे येतात. तर देविकाला आता आल्या आल्या पावभाजीचा वास येतो. मग आता ती म्हणते, अरे वा, पावभाजी, मला तर आल्या आल्या असं क्रेविंग होतंय, स्मेलिंग काय सुंदर आहे, असं म्हणून ती आता पंकजकडे पाहते. तेव्हा पंकज सुद्धा म्हणतो, ऑफकोर्स बेबी, काय घमघमाट सुटलाय, अरे वा वा. पण मम्मा, तू इथे का बसलीयस, अगं तू सुद्धा खाऊन घे की, तुझं झालंय का खाऊन ते तरी सांग. मग आता लगेचच निरूपा म्हणते, नाही मला नाही खायचं. त्यावेळी देविका म्हणते, ओके, पण बेबी ऐक ना, मला खूप भूक लागली, मला खायची आहे पावभाजी, असं ती आता पंकजला म्हणते. तेव्हा पंकज ओके असं म्हणतो. त्यानंतर तो आता डायनिंग टेबलवर जाऊन बसतो. देविकासुद्धा मीरा शेजारी बसते. तेव्हा आता लगेच सत्या म्हणतो, बबड्या तू खाऊन घ्या मात्र, कारण तुझ्या मम्माचा ना आज उपवास आहे. आता सर्वजण पावभाजीवर ताव मारत असतात. तर मीराचं लक्ष निरूपाकडेच असतं. तर निरूपा आता सगळ्यांकडे रागात पाहत असते. तेव्हा आता पंकज म्हणतो, वाव, किती मस्त बटरी पाव आहेत ना, एकदम मस्त. देविका खाऊन घे चल. तेव्हा देविका आणि पंकज एकमेकांकडे पाहत खातात आणि खूप छान झाली आहे पावभाजी असं म्हणतात.
तेव्हा लगेचच आता निरूपा मनात विचार करू लागते की आता मी का खात नाही हे त्या पंकजने विचारलं सुद्धा नाही, आता हा सुद्धा मला टाकून असा खायला बसलाय। तेव्हा आता देविका सुद्धा पावभाजीचं कौतुक करताना थकत नाही आणि म्हणते की रवी, खरंच खूप छान झाली आहे पावभाजी, अशी पावभाजी ना मी आत्तापर्यंत कधीही खाल्ली नव्हती, सो यम्मी असं म्हणून ती कौतुक करत असते। त्यावेळी आता इकडे निरूपाच्या तोंडाला मात्र पाणी सुटतं, त्याला म्हणते तुझ्या हातात ना मॅजिक आहे, मॅजिक। तर पंकज मात्र आता पावभाजीवर चांगल्याच प्रकारे ताव मारत असतो। तर आता निरूपाला सुद्धा पावभाजी खायची असते, त्यामुळे ती आता तिथून उठते। मग आता सत्या लगेचच सुधाकर रावांना खुणावतो। त्यानंतर आता लगेचच निरूपा ही डायनिंग टेबल जवळ येते आणि आपली भूक आता पाण्यानेच भागवू लागते, पाणी पित असते। तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात। मग सत्या म्हणतो, निरूपाने सुद्धा पावभाजीची टेस्ट पाहिली असती तर काही बिघडलं असतं का, पण मुकली रे मुकली, पावभाजीला ही मुकली। मग आता लगेचच तो सुधाकर रावांना म्हणतो, बाप तुझ्या बायकोच्या तोंडाकडे जरा बघ ना, कारण तिने एकदा ठरवलं ना एखादी गोष्ट करायची नाही तर ती त्याकडे अजिबात बघत सुद्धा नाही, हो की नाही निरूपा। मग आता निरूपा काहीच बोलत नाही। मग आता सत्या म्हणतो, एक वेळ ती उपाशी राहील पण या पावभाजीला ती हात सुद्धा लावणार नाही, पण कसं आहे ना मी हात लावू शकतो आणि खाऊ सुद्धा शकतो, असं म्हणून सत्या पटापट पावभाजी खात असते। निरूपा रागात सत्याकडे पाहू लागते। त्यानंतर सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहतात, कारण सत्या निरूपाची चांगलीच कानउघडणी करत असतो। मग आता मीरा लगेचच इशारा करत सत्याला गप्प राहायला सांगते। त्यानंतर आता निरूपाला पावभाजी खायचीच असते हे सर्वांना माहीत असतं। मग आता लगेचच निरूपा म्हणते, या फुलवालीची शिक्षा मी स्वतःला का देऊ, खरं तर हिनेच नाही जेवलं पाहिजे, माझं ताट भरून घेऊन ये आतमध्ये, मला सुद्धा माझ्या लेकाने केलेली पावभाजी खायची आहे, असं आता निरूपा म्हणते आणि लगेचच तिच्या रूममध्ये जाते। तेव्हा घरातील सर्वजण आता निरूपावर हसत असतात। निरूपा मागे पाहते तर सर्वजण आपले गप्प राहतात। नंतर आता सुधाकर राव म्हणतात, माझं खाऊन झालं आहे, त्यामुळे मीरा हे बघ मी घेऊन जातो। तेव्हा ती म्हणते, हो राहू देत बाबा, मी ताट वाढते त्यांच्यासाठी, असं म्हणून मीरा निरूपासाठी आता ताट वाढते। तर पंकज, निरूपा, सत्या पावभाजीवर चांगल्या प्रकारे ताव मारत असतात आणि रवीला म्हणत असतात की खूप सुंदर झाली आहे पावभाजी, खरंच आत्तापर्यंत अशी कधीच खाल्ली नव्हती ना, एवढी छान झाली आहे पावभाजी, असं आता सर्वजण कौतुक करत म्हणत असतात। तेव्हा सत्या मात्र आता रवीकडे पाहतच राहतो, कारण खरंच रवीना हा चांगला शेफ असतो आणि त्याला सगळं काही जेवण अगदी छान प्रकारे बनवता येत असतं। मग त्यानंतर सुधाकर राव हे लगेचच निरूपासाठी ताट घेऊन आतमध्ये जातात। त्यानंतर पंकज आणि देविका या दोघांचीही आता पावभाजी खाऊन होते। तेव्हा आता ते दोघेही रवीचं पुन्हा एकदा आभार मानतात आणि लगेचच तेथून जातात। त्यानंतर आता मीरा म्हणते, अहो रवी भाऊजी, तुम्ही पाहिलत का हे कसे पावभाजीवर ताव मारतायत, जसं काय पहिल्यांदाच पावभाजी यांनी एवढी टेस्टी खाल्ली आहे। मग आता सत्या म्हणतो, हो माझ्या रव्याने एवढी छान पावभाजी बनवली आहे ना की जगात टेस्टी पावभाजी आहे ही, आणि खरंच कौतुक करावं ना तेवढं कमी आहे या पावभाजीचं, असं आता तो कौतुक करत म्हणत असतो। त्यावेळी मीरा म्हणते, हो ते तर आहेच। मग आता रवी म्हणतो, माझा दादावर प्रेम आहे आणि दादाचंही माझ्यावर तेवढं आहे, त्यामुळे आमच्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम असं कधीही कमी होणार नाही। त्यानंतर सत्या म्हणतो, हो आपल्यामध्ये प्रेम आहेच रे, पण तुला एक सांगू का रव्या, अरे एखाद्या कस्टमरने जर ही पावभाजीची टेस्ट पाहिली, ही पावभाजी खाल्ली, तर तो कस्टमर ना दुसरीकडे कधीही म्हणजे कधीही अशी पावभाजी खायला जाणार नाही, ही माझी गॅरंटी आहे बघ। तेव्हा रवी आता सत्याकडे पाहतच राहतो। त्यानंतर आता सत्या जे काही बोलला ना त्याचा विचार मीरा करत असते आणि सत्याला म्हणते, अहो रवी पावभाजी। तेव्हा सत्या विचारतो, आता काय रवी पावभाजी म्हणजे? मग आता मीरा म्हणते, आपण रवी पावभाजी असा स्टॉल टाकायचा का, म्हणजे काही पावभाजी लोकांनी खाल्ली तर ते सतत आपल्याकडे येत राहतील, तेव्हा आपण पावभाजी विकायची का, असं आता लगेचच मीरा ही सत्यान रवीला विचारते। तेव्हा सत्या म्हणतो, अगोदर मला खाऊ दे आणि मग विकायचं बघ। तेव्हा रवीच्या डोक्यात सुद्धा आता तीच कल्पना येते। तर मीरा म्हणते, अहो ही पावभाजी नाही, अहो आपण पावभाजीचा बिझनेस करायचा का। तेव्हा सत्याला ही कल्पना आता खूपच आवडते आणि मग तो रवीकडे पाहू लागतो। तेव्हा रवीला सुद्धा ही आता आयडिया मीराची खूपच आवडलेली असते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ठरल्याप्रमाणे आता मीरा आणि सत्या त्याचबरोबर रवी हे तिघेही आता स्टॉल लावतात आणि तेथे पावभाजी विकणार असतात। तेव्हा आता त्यांनी पावभाजी सुद्धा बनवलेली असते,
तर आता मीरा म्हणते आता सगळं काही अगदी व्यवस्थित होणार, नीट होणार. मग आता सत्या मीराकडे पाहतच राहतो आणि म्हणतो की आता रात्र व्हायला आली आहे, पण एकसुद्धा गिराईक नाही. कसं व्हायचं ग आता आणि कसं फेडायचं हे कर्ज? तेव्हा मीरा म्हणते अजून थोडा वेळ थांबूयात ना आपण प्लीज. तेव्हा आता तेथे 2 कस्टमर येतात आणि विचारतात पावभाजी मिळेल का? मग आता मीरा हसतच म्हणते हो मिळेल की. मग आता ते 25 प्लेट आता मीराला करायला सांगतात. तेव्हा मीरा आता खूपच खुश होते. तर सत्या आता मीराकडे पाहतच राहतो. मग आता सत्या मीराला आता धक्का मारतो आणि म्हणतो तू थांबवलं तसं गिराईक धावून आलं बघ. तुझा विश्वास तर स्पेशल ठरला. तेव्हा मीरा हो असं म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.